धन्यवाद चंद्रकलाचा एक किस्सा आठवतो, कारण आम्ही कॉलेजलाही बरोबर होतो. काहीतरी ABVPचा कार्यक्रम धुळ्याला होता बहुतेक, आणि पाऊस पडला भरपूर, कटार पूर्ण भरलेली होती आणि खाली उतरायला लागलो आणि ते गेले खड्ड्यात पडून. म्हणजे ह्या ज्या स्मृती आहेत, कारण मित्रत्वाच्या ज्या स्मृती आहेत त्या चिरकाल टिकणाऱ्या असतात. म्हणजे असं म्हणतात की त्या स्मृतीत कोणतंही खोडरबर जे आहे ते खूप त्या ठिकाणी खोडू शकत नाही. ठीक आहे. यानंतर विद्यार्थ्यांमधून कोणते अगोदर नाही, मराठी सर आभार व्यक्त करणार आहेत. नाही, पटूला गाणं म्हणायचे, आपलं गाणं ऐकायचे. लोटन सर, लोटन देसले, आपण 3-3, 4-4 मिनिटात संपूया आणि नंतर मग आपल्याला बोलायचे भरपूर. बऱ्याच वर्षांनी पाहिल्यानंतर म्हणजे मी लोटन देसले, सध्याचा मला LD म्हणून माझा परिचय पूर्ण परिसरात. प्रथमतः माझ्या आईवडिलांनी व त्यांच्या जन्माच्या माझा जो घटक असतो त्या घटकाप्रमाणे ज्यांनी मला प्रेम लावलं व मला घडवलं असे माझे गुरुवर्य व सर्व माझे 5वी पासून तर 10वी पर्यंतचे मित्र. माझा अनुभव म्हणजे अभ्यासाच्या बाबतीत माझा कमीच असेल किंवा शिक्षकांनी मला सांगितलं असेल आणि मी ते केलं असेल असं कधी झालंच नाही. मी केलंच नसेल तर मी खूप मागे होतो. वर्गात वर्गात मी होतो. वर्गाचे माझे या ठिकाणी मित्र मैत्रिणी असतील, काळे सर पण होते. तर त्या ठिकाणी मला खेळात जास्त आनंद होता. क्रिकेट हा माझा आवडता छंद होता. परंतु 5वी ते 10वी असताना पिंजारी सर यांचा मी आवडता विद्यार्थी होतो, कारण की मी कबड्डी खूप छान खेळायचो. म्हणजे तब्येतीवरून तुम्हाला कडून पण आला असेल, आठवत नसेल तर. तरी नंतर मी 5वी तर सर माझा परिचय द्यायचा. तर नंतर 5वी तर 7वी पर्यंत मी नरडाणा विद्यालयात माडीसहून पायी, सर्व माडीचे विद्यार्थी असतील म्हणजे बरेचसे विद्यार्थी डाबे दांडाचे असतील, परिसरातील गोराण्याचे असतील, पायी आम्ही यायचो. म्हणजे 9वी पर्यंत आम्ही पायी प्रवास केला आणि 10वीला थोडं कळायला लागलं की बुवा आता आपण काहीतरी म्हणजे नलुमाईला आम्ही बघत राहायचो. नलुमाई खूप अभ्यासू होती, आमच्या वर्गातच होती. बस थोडंसं त्या नलुमाईचं अनुकरण 9वी 10वीमध्ये सुरू केलं की आपण पण काहीतरी शिकावं. आपल्या आईवडील आपल्या एवढे लांब पाठवतात, हे तर मस्त 5वीमध्ये 6वीमध्ये 7वीमध्ये असं होतं. घरून मस्त भाकरी बांधायच्या आणि या ग्रामपंचायती खाली सर्व मित्रांनी बसून खायच्या. तुझी कुठली मला टेस्ट दे, माझी कुठली तुझी टेस्ट दे. असं करत करत 10वी पर्यंत पोचलो. 10वीला नलुमाईने सांगितलं की माझी आई त्यांना भेटत राहायची, की सांगत राहायची की बाबा याला सांग, थोडं समजव, दिवसभर बॅट घेऊन फिरतो, मित्रांमध्येच खेळत राहतो, अभ्यासाचा पूर्ण. माझे वडील खूप मुंबईला असायचे, वर्षातून 6 महिन्यातून एकदा घरी यायचे. मग आईला जास्त कळायचं अभ्यासू आईचं. अगोदरच आई त्यावेळी काळातली 7वी पास होती, म्हणून आईला वाटायचं की वो माझा मुलगा काहीतरी घडावा. मग नलुबाईने सांगितलं की तू ट्युशन लावून घे. मग मी आरे पाटील सरांकडे ट्युशन लावलं. असा एकही दिवस नसेल की आरे पाटील सरांनी मला बोललं नसेल. म्हणजे पूर्ण 10वी ट्युशन संपली तोपर्यंत. परंतु थोडं कळायला लागलं आणि गुजराती सरांकडून मी खूप मला म्हणजे भरपूरदा मार खाल्लाय आणि SD पाटील सरांचा तो विचार होत लागला. नंतर भांबे सर थोडं हे करायला लागले की बाबा थोडं माझं चित्रकलामध्ये मोठं थोडं माझा जवळचा मित्र होता त्यावेळेस, त्याचं अनुकरण थोडं आम्ही करायचो. तर असं होतं. आणि नंतर मी या ठिकाणी काळे सरांबरोबर 11वी 12वीला पण विकास विद्यालयातच होतो. आम्ही सोबतच होतो बरेच जण. म्हणजे मी ॲडमिशन घेतलं सायन्सला. घरची परिस्थिती चांगली असल्या कारणाने SSVचा म्हणजे मी मला वाटतं समजा सोमवारी गेलो असेल, मग त्यांनी सांगितलं की बाबा 5-6 दिवस झाले तर तू तुझी LC तरी घेऊन ये. मग मी शुक्रवारी विचार केला की आपल्याकडून काही SSVला शक्य होणार, तिथं बसायचं होतं. मला थोडं वेगळं विचित्रच वाटायचं एकदम. ती कॉलेज, ते विद्यार्थी आणि त्यांची ती टक्केवारी, आपण जेमतेम 56 वाले. मग मी तिथून ॲडमिशन रद्द केलं. इथे LC होती माझी घ्यायची होती, पण तिथंच ठेवली आणि इथंच मी या ठिकाणी जे आपले गुरुवर आहेत यांच्याकडूनच 11वी 12वीला शिकलो. काळे सरांची चांगली संगत होती आणि
त्या ठिकाणी मी 12वीला चांगल्या टक्क्याने पास झालो आणि मग मी त्या ठिकाणी मला त्यावेळी मिरिटमध्ये माझा DEDला नंबर लागला बोराडीला. मला कसं वाटलं बाबा इथं स्ट्रिक आहे फक्त हायस्कूलला. जिल्हा परिषदला मजा होती 1 ते 4थीपर्यंत. आजोबा सरपंच होते, टेन्शन नाही होतं, मास्तर यायचं नाही ना आपल्याकडे. अशी परिस्थिती माझ्या त्यावेळेस होती. पण 5वी तर 10वी एवढी शिस्त लागली. त्यानंतर मी जेव्हा DLला गेलो की मला वाटलं की बाबा आता जे शिक्षक या ठिकाणी होते, मोरे सर असतील, BB पाटील असतील, बिरोड सर असतील, त्यावेळेस असं वाटायचं की आता DLला गेलो म्हणजे मला आरामाचं राहील, एकदम मजासारखं राहील, मजा मारायचं राहील. पण माझा नंबर लागला बोराडीला. याच्यापेक्षा जास्त व्यंकटांना, जे संस्थेचे चेअरमन होते, सकाळी 5 वाजेला DLच्या विद्यार्थ्यांना उठून व्यायाम करायला लावायचे आणि आपली उठायची सवय 7-8 वाजता. त्या ठिकाणी कसा तरी DL झालो आणि गावातच माझ्या इथं नोकरीला मी शिक्षक म्हणून लागलो. त्या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून काम पाहिलं. 22 वर्ष मी सेवा केली आणि आता मागे 2 महिन्यापूर्वी मी VRS टाकला. मी सध्या 7-8 वर्षापासून मंत्रालयात माझे शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब यांच्याकडे PRO म्हणून काम करत होतो 2.5 वर्ष. आता मी सध्या सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडे काम पाहतोय 1-1.5 वर्षापासून. आणि मी या परिसरात आणि या ठिकाणी म्हणजे जसं दबाशी असेल, आताच डॉक्टर साहेबांनी सांगितलं सचिनदादांनी की शाळेचा विषय, तर मला शिक्षणाची थोडी म्हणजे काहीतरी करावं आपण समाजासाठी, काही देणं लागतं आपलं या उद्देशाने माझी 10वी झाल्याने या ठिकाणी माझी माध्यमिक विद्यालय 5वी ते 10वी. दबाशीला माझी 5वी ते 10वी पर्यंत माध्यमिक विद्यालय आहे. खांडबारा म्हणून आपलं नंदुरबार तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये गाव आहे, त्या ठिकाणी माझी माध्यमिक विद्यालय आहे. म्हणजे अशा टोटल सर्व माझ्या 4 माध्यमिक, 1 प्राथमिक, 1 ते 7 शाळा, अशा 5 डिव्हिजन आणि 2 मूकबधीर, जे अपंग मुलं असतात, मूकबधीर मुलं असतात, ज्यांचे आईवडील त्यांना त्रासून आमच्याकडे ठेवतात, अशा मुलांना 2 शाळा मी चालवतोय. असं छोटा मोठा माझा या ठिकाणी परिचय. राजकारणात पण मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं काम करतो. चंद्रकला माई माझ्या बरोबरच असते कामाला, म्हणजे त्यांचं पण सेम आणि माझं पण सेम आहे. मी पण या परिसरात पंचायत समिती सदस्य म्हणून काम पाहतोय. भविष्यात येथील पदं नक्कीच आपण भेटूया. या ठिकाणी मला बरेच मंडळी ओळखत नाही. मी 5वी ते 10वी खूप मागे होतो, लहानशा गावातून यायचो. हा माझा परिचय आहे. आयुष्यात चांगलं करण्याची माझी भूमिका आहे सामाजिक कार्यातून आणि नेहमीच मला माझे गुरुवारी भेटत राहतात. आणि RD सरांना माहिती आहे, RD सर तर म्हणजे RD सरांचं गणित म्हणजे सगळ्यात मागे मी, बरं का. जसं तुम्ही डोले सर तुम्ही म्हणता की गणितात मी नंबर 1, गणितात सर्वात कमी मार्क मला असायचे. कधीच मी RD सरांच्या गणितात पास झालो नाही. समजा 15 पैकी 6-8 असेच मार्क मला भेटत राहायचे. परंतु समाजकार्य करण्याची माझी होड ती पाहून मी करत राहिलो. आज मी या ठिकाणी आहे आपल्या मित्रांच्या आशीर्वादाने. बस या ठिकाणी मी माझे एवढे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शाळेचे काम लोट्यांच्या माध्यमातून चालतंय. त्याने सांगितल्याप्रमाणे गणित, कारण आपण त्यामध्येच होतो ना, त्यामुळे गणिताचा काही विषय येत नाही. क्रिकेटची अतिशय जास्त मोठ्या मात्रामध्ये आवड होती. त्याची टीम जी म्हणायची तर त्यांचा एक शब्द आम्ही लोट्याने मॅसमा म्हणजे टीमने म्हणायचे, ते लोट्याने मॅसमा असा हा शब्द अजूनही आम्हाला तो आठवतो. आम्ही दिवसभर क्रिकेट त्या ठिकाणी सचिन असेल, लोटन असेल, रुपेश आहे, गोटू आहे, दिवस क्रिकेटच्या या ठिकाणी मॅचेस चालायच्या. नुकतंच श्रीराम भिल देखील या ठिकाणी आलेला आहे, त्याचे स्वागत. इकडे एक ताई आलेल्या आहेत, काय नाव त्यांचं? हां, सुनीता रामराव गोरा. चला, वेलकम. ठीक आहे, सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. अजून कोण मनोगत व्यक्त करते? रुपेश सिसोदे. हा कार्यक्रम घडवण्यासाठी रुपेश असेल, गोटू आहे, अनिल भांबरे आहे, त्यानंतर सचिन आहे, काही मुली होत्या, सर्वांनी अतिशय मोठं योगदान दिलेलं आहे. रुपेश. सन्माननीय व्यासपीठ, गुरुवर्य, चरणस्पर्श. काय मजा नाही राहिली, काय जो तो ज्यांच्या कामात व्यस्त आहे. आपण 33-34 वर्षानंतर या ठिकाणी आज भेटतोय. या प्रांगणात विकास विद्यालयाच्या आपण बरेच सक्सेसफुल जे गेस्ट या ठिकाणी यायचे, गुणवंत विद्यार्थी, गुणवंत खेळाडू, सगळ्यांसाठी आपण जोरदार टाळ्या या ठिकाणी वाजवल्या होत्या. नाही या त्यांच्यासाठी झाल्या. आज आपण या प्रांगणावर जर जमले, आपण स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजायला पाहिजे, एकदम जोरदार. हो, जेवण तयार आहे रे, स्वतःसाठी जोरदार.
आल्यासारखा वाटतं, मजा घेऊन राहिली. कार्यक्रमात आता आपण आपले गुरुवर्य बऱ्यापैकी आपल्याला चांगले संस्कार या ठिकाणी त्यांनी दिले. सगळ्यात मोठे एक आपले इंग्रजीचे शिक्षक, ज्यांचे नेहमी एक कविता, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवड दाटे चोहीकडे, क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरडी ऊन पडे, वरती बघता इंद्रधनुचा गोप जहेरी बिल्लाशे, मंगल गौरण काय बांधले नभो मंडपी कुणी भाषे. यदा कदाचित रस्त्याने जाताना जर मला देव भेटला, देवाने मला सांगितलं, हे बाळा मग तुला काय मागणं मागायचंय, तर माझ्या मुखातून एकच शब्द निघेल, काय? मला पैसा अडका धन दौलत काही नको, भगवंता मला बुद्धी दे, शक्ती दे आणि आरोग्य दे आणि माझ्या हातून एक चांगलं सत्कृत्य घडू दे. असे आपले माननीय स्वर्गवासी जी.बी. पाटील साहेब यांचा खूप प्रभाव माझ्या जीवनावर आहे, खूप. कारण त्यांचे वाक्य आज बघा तुम्ही, पैसा सगळ्यांकडे, धन दौलत सगळ्यांकडे, आपण तरसतोय ते फक्त आरोग्यासाठी. आरोग्य मोस्ट इम्पॉर्टंट, सगळ्यात जरुरी म्हणजे आरोग्य. आज आपली बघा बेटा 50च्या आसपास आली, कोणाला लो बीपी, हाय बीपी, शुगर, इन्सुलेशन, कोणाला मुडव्यात, गुडघ्याचा आजार, मानेचा आजार, जो तो संसार पाणी त्रस्तय. काय नाही, काय टेन्शन नाही. 50 नंतर खरी सुरुवात. जगण्याला अर्थ तोच आहे. एकदम नाराज होणे नाही, माझं आसन तसं माझं जमणार नाही, माझं हे नाही, अरे जाऊ द्या, तेल लावत या, जमा सगळे प्रयत्न आपण 2 महिन्यापासून केले. जगणं यालाच म्हणतात. दुसरं आपले मराठीचे शिक्षक मंदाकरंता सरस कविता कालिदासी विलासी, आपल्याला ग्रामर शिकवणारे स्वर्गवासी माननीय केडी अण्णा. मराठीला आपल्याला यमक, जीवनाशी यमक, त्या यमकाच्या आधारावर कोणी कविता बनवल्या, कोणी शेर बनवले. आपले जे एक मित्र मागे मला कालच बोलले, अरे यार ते आपले अण्णा साहेब होते, त्यांच्या व्याकरणातून मी एक शेर बनवला. अरे काय शेर बनवला? बस आओ मिलो कभी किसी इतवार को, आओ मिलो कभी किसी इतवार को, हम वैसे नहीं है जैसे मिलते हैं सोमवार को. या हिमकाच्या आधारावर कोण काय, आज बऱ्याच स्तराला आपण गेलोय. सगळ्यात मोठा दणका आणि माझं जे घाबरलंय, आपले तात्यासाहेब बिरुड सर, 6वीचा वर्ग होता, कार्यानुभवचा तास, पुस्तक बांधणे शिकवत होते. चला स्केल काढा, 1 सेंटीमीटर अंतर घ्या, चुकलं त्याच्या आयला आकडे सुटले आणि पट्टीच्या कोपऱ्यापासून अंतर घेतलं. पहिल्याच बेंचवर जो दिली कारकन 5 बोटं घाल्यावर, तर 3 दिवस सहज उतरले नाही. आजी माझा आता स्केल आली ना, पहिलं तुमची आठवण येते. आणि वडील दुधाचा व्यवसाय होता. सकाळी वडील दूध द्यायला आपल्याचकडे यायचे. कंप्लेन केली वडिलांकडे, मला बिरुड सरांनी मारलं नाही. गेले सर, सर हाना याले, हाना विचार नाही करणार. बऱ्याच गोष्टी आहेत आणि सांगायला वेळ पण कमी, अजून बऱ्याच लोकांचं मनोगत आहे. तर हे प्रयत्न झाले, सचिन, अनिल, इतर मंडळी आणि वेळोवेळी सगळ्यांनी चांगला रिस्पॉन्स दिला. आज या ठिकाणी आपण सगळे जमलो आणि एक चांगल्या माध्यमातून हा प्लॅटफॉर्म आज या ठिकाणी उपलब्ध झाला. तर मी सगळ्यांचे परत आभार मानतो आणि गुरुवारांना एक चरण आज नाही हो तो दुपार नाही करत नाही ते बाजूला राहू द्या. तर एक चांगली गोष्ट, आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकमेकांना सगळं भेटलो. तर या एकमेकांना बीचा हमें दिल पर बिछड़ जाए कहीं हम मगर, और सुनी सी लगे तुम्हें जीवन की ये डगर, बीच हमें दिल पर बिछड़ जाए कहीं हम मगर, और सुनी सी लगे तुम्हें जीवन की ये डगर, हम लौट आएंगे तुम यूं ही बुलाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. धन्यवाद. मनापासून जवळ राहत आलेले, म्हणजे लहानाचे मोठे झालो, खेळलो, वाढलो, आता बाजूलाच राहतो. आणि सांगितलं की काही सासरे झालेले आहेत, काही सासू झालेले आहेत. त्याच्याही मुलीचं लग्न आता जमलेलं आहे आणि ते पुढच्या महिन्यात लग्न असतं. ते कॉमन आपल्याला तो निमंत्रण देईलच. धन्यवाद रुपेश. यानंतर भट्टू बागलेला आपण बाकी सर्व बोलूया.
कारण मी 9:30ची वेळ दिली होती, तुम्ही उशीर केला. इस्पेशली द गर्ल्स आर रिस्पॉन्सिबल. आम्ही 8 वाजेपासून मुलं येऊन गेलो होते बरोबर. भट्टू बागले त्याच्यानंतर भट्टू बागले आपलं मनोगती व्यक्त करेल आणि एक गीत सादर करेल. गीत जुबाबे दर्द भरी दास्ता हे गीत आम्ही पुन्हा ऐकत आहोत. काही मित्र नाहीत आज आपल्याला, त्यांचे फोन आले, काही कार्यक्रम असतो. पप्पूचं नाव, त्यानंतर एक विटाईचेही गेले. मुलींपैकी बहुतेक आय थिंक दीपाली पाटील, संध्या चौधरी, तिचेही काहीतरी पुतण्याचा साखरपुडा आहे, त्यांचा निरोप आलेला होता. सगळ्यांना नमस्कार करतो. खरं तर सगळ्यांच्या प्रेमापोटी हे गाणं मी परत एकदा 33 वर्ष आमचं सादर करतोय. जुबां पे दर्द भरी दास्तां चली आए, जुबां पे दर्द भरी दास्तां चली आए, बाहर आने से पहले फिजा चली आई, जुबां पे दर्द भरे दास्तां चली आई. खुशी की चाह में मैंने उठाए रंग बड़े, खुशी की चाह में मैंने उठाए रंग बड़े, मेरा नसीब कि मेरे कदम जहाँ भी पड़े, ये बदनसीबी मेरी भी वहाँ चली आई, जुबां पे दर्द भरी दास्तां चली आई. 33 वर्षापूर्वी या जागेवर मी हे गाणं परफॉर्म केलं होतं. आज भरून आलंय. उदास रात है वीरान दिल की महफिल है, उदास रात है वीरान दिल की महफिल है, न हम सफर है कोई और न कोई मंजिल है, ये जिंदगी मुझे लेकर कहाँ चली आई, जुबां पे दर्द भरी दास्तां चली आई, बाहर आने से पहले फिजा चली आई, जुबां पे दर्द भरी दास्तां चली आई, जुबां पे दर्द भरी दास्तां चली आई. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मी भट्टू बागले, आपल्या विकास विद्यालयाचाच विद्यार्थी सर. आणि सरांनी सांगितलं होतं, अनिल सरांनी, की सरांच्या मार्गदर्शनामुळेच मी खरंच जरा ड्रॉइंग क्षेत्रात गेलो.
नाही तर मी आज म्हणजे 10वी म्हणजे मी माझ्या मुलांना सांगतो सर की 10वी किंवा 12वी, आता 12वी असेल पण अगोदर 10वी, की तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट आहे. जर तो एक वेळ तुमचा चुकला तर पूर्ण भरकटतं. म्हणजे मला सायन्सकडे जा किंवा माझ्या वडिलांनी माझा ITIचा फॉर्म भरून मला टर्नरचा हे पण कॉल सुद्धा आलेला होता. म्हणजे जर मी आज चित्रकलेकडे नसतो झुकलो तर आज मी एखादा जॉब घासत राहिलो असतोच कंपनीमध्ये. म्हणून जो टर्निंग पॉईंट आहे तो व्यवस्थित निवडला तर आयुष्याचं सोनं होतं, मी एवढं सांगेल. आणि माझा परिचय म्हणजे कॉलेज आपला 10वी नंतर मी सरांच्या मार्गदर्शनाने चित्रकला कॉलेज जॉईन केलं. कॉलेज जॉईन झाल्यानंतर मी मुंबईला जॉबसाठी मी गेलो होतो. मुंबईला मी एका कॉलेजला प्राध्यापकी केली 1 वर्ष. नंतर मी ॲनिमेशन जसा ट्रेंड आला तसा मी स्विच झालो प्रत्येक ट्रेंडवर. ॲनिमेशन आलं, ॲनिमेशन केलं, मी UTV ॲनिमेशन जॉईन केलं. मी गेमिंग क्षेत्रामध्ये साधारणतः मी 15 वर्ष गेमिंग क्षेत्रात होतो. आणि त्यानंतर पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ जी बालभारती आहे पुण्याचं, त्यासाठी मी पुस्तकांसाठी काम करतो बालभारतीच्या. गेली 2014 पासून पाठ्यपुस्तकासाठी जे इलिस्ट्रेशन्स आणि मुखपृष्ठ मी करतो. आणि जास्त थँक्यू व्हेरी मच. जे भटूचं गीत ऐकल्यानंतर असं वाटायला लागलं की आता गीतांचा कार्यक्रम करून घ्यावा. म्हणजे कसा आनंद आला भटू सांगता येत नाही. म्हणजे एखादा जो मुका व्यक्ती असेल, मुका व्यक्तीला पेढा खायला दिला आणि त्याला सव जर विचारलं तर त्याला सांगता येणार नाही, पण त्याला आनंद माहिती आहे. तसा आनंद तुझं गीत ऐकून आम्हाला या ठिकाणी झालेला आहे. बरीचशी गीतं आपण दुपारून या ठिकाणी ऐकणार आहोत. यानंतर पूनम पाटील आपलं मनोगत व्यक्त करेल, त्यानंतर अतिथींची भाषणं पण घेणार आहोत. नंतर दुपारून आपला परिचय आणि आपल्याला आपली मनोगत व्यक्त करायची. पूनम पाटील. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व माझे गुरुजन आणि माझे वर्ग मित्रमैत्रिणी, तर आज आपण इथे जे काही गेट टुगेदरच्या प्रोग्रामला जमलो आहोत, तर माझं येण्याचं कारण म्हणजे सगळं श्रेय मी फक्त सचिन डोलेला देणार. कारण मी या विचारात होते की आपण आता कधी बरंच आता 33 वर्ष झालीत की आपण कनेक्टेड नाही होत. त्याच्यापेक्षा आपणच स्वतःचा जो काही आमचा स्कूल कट्टा ग्रुप आहे तर त्याचाच आपण गेट टुगेदर कुठेतरी एखाद्या रिसॉर्टला जाऊया आणि तिथे जास्त आपल्याला गप्पा मारता येतील किंवा काय. पण जसं जसं ग्रुपवरती खूप ॲक्टिव्हिटीज वाढत गेल्या तसा माझाही उत्साह खूप वाढत गेला. आणि त्यानंतर ठरवलं की जायला तर हवं आहे, हा प्रोग्राम मिस करायचा नाही. तर माझ्या तर ह्या शाळेबद्दलच्या तर अगदीच 5वी ते 10वी पर्यंत खूप साऱ्या आठवणी आहेत. 5वीला बोरी सर, 6वीला बाविस्कर सर, त्यांच्यामुळे माझं गणित खूप सुंदर झालं होतं. आणि बोरी सरांचा जो काही गणिताचा बोर्डवरती लिहिण्याची जी काही सिस्टमॅटिक वे होती ना, ती माझ्यात तेव्हापासूनच आली होती. आणि इवन सरांचं हस्ताक्षर, त्याच्यामुळे मला बऱ्याच हस्ताक्षरच्या कॉम्पिटिशन्समध्ये माझ्याकडे खूप सारे सर्टिफिकेट आहे आपल्या शाळेचे. आणि तेच मी माझ्या मुलांनाही सांगते की तुम्ही जे 10वीपर्यंत शिकतात तो ॲज अ बेस आहे. तर मी जेव्हा त्यांचा अभ्यास घ्यायचे तेव्हा अभ्यास घेताना पण मम्मा तुला कसं काही एवढं आठवतं शाळेतलं, तुझी शाळा तर इतके वर्ष झाले सुटली आहे. पण म्हटलं नाही, मला टीचरच असे मिळाले होते की मी लाईफ टाईम ते सगळं लक्षात राहू शकतो. आणि तेवढी प्रॅक्टिसही त्यांनी करून घेतली होती. अनिल गुजराती सरांचं 7वीमध्ये ट्युशन असायची. सरांकडे मॅथ्स, RF पाटील सरांकडे भौतिकशास्त्र विषय होता. सरांनी पण म्हणजे सायन्स इतकं छान करून घेतलं होतं की खूप सुंदर. म्हणजे मी अजूनही त्या सगळ्या व्याख्या मी अजूनही हे करू शकते, असं इतकं माझं तोंडीपाठ झालेलं होतं. आणि त्यानंतर प्रवीण गुजराती सरांकडे ट्युशनला जायचे 5वीपासून. सकाळी 6 वाजता उठून आम्ही ट्युशनला जायचो. अगदी ते ट्रक 1 वे रोड होता, हा स्टेशनकडे जायचं. आणि मला 5वीला असतानाच इंग्लिशला 100पैकी 100 मार्क्स मिळाले होते. त्याने आई इतकी खुश झाली होती ना, म्हणजे तेच माझ्यासाठी खूप इन्स्पिरेशन होतं. तर या ज्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मी आज जी काही पर्सनॅलिटी आहे ती फक्त ह्या शिक्षकांमुळे माझी तयार झालेली असं मी मानते. आणि मी एकच अनाऊन्स करू इच्छिते की श्री भास्कर श्रावण पाटील आणि माझा भाऊ महेंद्र भास्करराव भांबरे यांच्याकडून आईच्या स्मृतिप्रित्यर्थ मीनाक्षी भास्करराव पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मी 5,000 रुपये रकमेचा धनादेश
शाळेला सुपूर्द करते आणि त्याच्यावरती जे काही व्याज असेल तर त्या व्याजाची रक्कम इयत्ता 10वीला प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला कौतुक म्हणून शाळेने सुपूर्द करावी आणि हे फक्त हे विद्यार्थ्याला प्रोत्साहन म्हणून ती शाळेने द्यावी आणि जेणेकरून पुढचे पण विद्यार्थी पुढच्या बॅचचे विद्यार्थी हे म्हणजे हे होतील, उत्तेजित होतील किंवा ते पण त्या पद्धतीने अभ्यास करतील असं म्हणतो. धन्यवाद आणि सर्व शिक्षकांचे मी खूप आभारी आहे. धन्यवाद. हा विद्यालयाला सपूर्द करण्यात येत आहे. आमच्या विद्यालयाच्या संचालिका उपाध्यक्षा सौ अक्का साहेब शिवराज सिसोदे यांनी ठरवलं एक छान योजना आणलेली की बक्षिसं लोक कायम देत नसतात, परंतु एकदाची जर ती एफडी करून दिली तर आजीवन म्हणजे जोपर्यंत शाळा चालू आहे, सूर्यचंद्र जोपर्यंत आहेत लावलेले एक चांगली परंपरा या ठिकाणी पूनमने घालून दिलेली आहे. जसे म्हटलं तर हस्तस्य भूषणम दानम म्हणजे हातांचे भूषण खऱ्या अर्थाने दान आहे. आपण जे काही कमवतो त्याच्यातून थोडं का होईना आपण या ठिकाणी समाजासाठी देणं लागतो आणि ते देणं या ठिकाणी पूनमने या ठिकाणी पूर्ण केलेले. धन्यवाद मित्रांनो. रुपेशने आपल्याला ज्या पद्धतीने सांगितलेलं आता आपण जेव्हा 48, 49, 50च्या घरात आहोत, काही गोष्टी आपण सोडाव्यात, काही गोष्टी स्वीकाराव्यात, 2 पावलं पुढे जावीत, 2 पावलं मागे जावीत, कोणत्या प्रकारची आडी न धरता जर तुम्ही आनंदाने जीवन जगलात तरच तुमच्या आयुष्य ठिकाणी वाढणार आहे. तर या सर्व मित्रांसाठी मी शेवटी एवढं म्हणेन, सुबह लिखता हो शाम लिखता हो, सुबह लिखता हो शाम लिखता हो, दिन लिखता हो रात लिखता हो, सुबह लिखता हो शाम लिखता हो, दिन लिखता हो रात लिखता हो, मंजिल लिखता हो मुकाम लिखता हो, वो कलम भी दीवानी हो जाती है दोस्त, वो कलम भी दीवानी हो जाती है दोस्त, जब मैं आप सबका नाम लिखता हो, सबका नाम लिखता हो. तर मित्रांनो, जसा ग्रुप जॉईन झाला ना त्यास नावं येत होते ना तरी ते आठवण येत होते. नावं जरी येत होती समोर त्या ठिकाणी तरी अरे हा असा होता, तो तसा होता. पूनम आठवण आल्या, पूनमची तब्येत बरी दिसली तर बारीक पूनम म्हटल्यानंतर हा बारीक पूनम आपल्या डोळ्यासमोर होती. तशीच असेल असं तो एक चित्र डोळ्यासमोर ते उभं राहत होतं. आणि या नावाने देखील आपल्याला सर्वांच्या स्मृती करून दिलेल्या आहेत. आपल्याला सर्वांना भरपूर बोलायचंय, गप्पा मारायचंय, परंतु अतिथींची आपण भाषण घेऊया, जेवण करू आणि त्यानंतर मग आपल्याला पुन्हा जास्तीत जास्त वेळ या ठिकाणी शेअर करायचं आहे. यानंतर गुजराती सर तासिका घेणार होते, परंतु ते आता नुकतेच मुंबईहून आय थिंक आलेले होते प्रवास करून. तर ते या ठिकाणी 5 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करतील आणि त्यानंतर मग अध्यक्षीय भाषणाऐवजी आपण मुख्याध्यापकांचे भाषण घेणार. श्री के गुजराती सर. खूप वर्षानंतर तुम्हाला भेटण्याचा योग येतोय म्हणून थोडीशी माझी विद्यार्थी दशेत असतानाची एक आठवण किंवा हौस पूर्ण करून घेतो. खडे होऊन घे, खडे हो. श्रीराम. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित सर्व विद्यार्थीच म्हणेल तुम्हाला, विद्यार्थी मित्रांनो, मैत्रीचं नातं दृढ करण्यासाठी, गुरु शिष्याचं नातं घट्ट करण्यासाठी ज्या ज्ञान मंदिरात तुम्ही ज्ञान संपादित केलं अशा ज्ञान मंदिराची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण हा जो प्रयत्न केलेला आहे, सकाळपासून आल्यानंतर बघितल्यानंतर तुमच्यातला उत्साह, या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये ज्या टीमने अत्यंत प्रशंसनीय असं कार्य केलं, तर तुमचं कौतुक, अभिनंदन कोणत्या शब्दात करावं याचा मला प्रश्न पडतो. आणि टाळ्या वाजवायचं म्हटलं की आमचं व्यासपीठ एवढंच आहे, तेवढ्या टाळ्या तुमच्या कौतुकाला पुरेसे नाही. आणि म्हणून सांगतो की तुमच्यासाठी तुम्ही जोरदार एकदा टाळ्या वाजवा. मित्रांनो, मित्र एक असं ठिकाण आहे की स्वतःचा मनाचं ओझं उतरवण्याचं सर्वोत्कृष्ट जे ठिकाण असेल तर ते मित्र असतं. आपण जी गोष्ट आईवडिलांशी शेअर करू शकत नाही ती आपण मित्राजवळ जरूर शेअर करतो, म्हणजे आपल्या मनातलं ओझं कमी होतं. मैत्री एक असं बंधन आहे की तिथं कुठलंही रक्ताचं नातं नाही. तुमच्यामध्ये कोणाचं रक्ताचं नातं नाही,
पण मैत्री एक रेशमी बंधन आहे आणि या रेशमी बंधनानं जोडलं गेलेलं नातं हे अत्यंत अतूट असतं. हे कोणाला सांगण्याची आवश्यकता नाही. ते तुमच्या आनंदी चेहऱ्यावर मला दिसून येतं. मित्रांनो, बऱ्याचदा असं होतं की आपण सामाजिक जीवनामध्ये वावरतो. अनेक अशा गोष्टी आपल्या घडल्यात. आता तुमच्या जवळ 50च्या आसपासचं वय असेल, तुम्ही उत्कृष्ट प्रकारे संसारी करतायत, सामाजिक क्षेत्रात वावरतात, शैक्षणिक क्षेत्रात वावरतात, विविध क्षेत्रामध्ये अनेक अनुभव तुम्हाला आले असतात. एक मानवाचा स्वभाव असतो की मानवाला प्रशंसा आवडते. मात्र कोणी आपली उणीव दाखवली, आपल्यातली कमतरता दाखवली की थोडंसं आपल्याला वाईट पण वाटतं. मित्रांनो, उणीव प्रत्येकामध्ये आहे. ज्याच्यामध्ये उणीव नसेल त्याचा विकास खुंटला म्हणून समजून घ्या. बऱ्याचदा काय होतं की ही उणीव आपल्याला एक संधी मिळते. एक छोटासा दृष्टांत मला आठवतो. कथेमध्ये सगळं काही होतं म्हणून कथा म्हणून समजून घ्या. एक खूप सुंदर मूर्तिकार होता. अशा हुबेहूब मूर्त्या बनवायच्या. आणि त्याला एकदा यमदूताचा निरोप आला की तुला बुधवारी रात्री ठीक 9 वाजता माझे यमदूताचे जे दूत असतात ते तुला घ्यायला येणार आहे, म्हणजे तुझं जीवन त्या ठिकाणी संपणार आहे. याला विचार पडला की बुधवार, आता 5-7 दिवसावर बुधवार आहे. अचानक मला असा निरोप आला यमदूताकडनं. मला तर जायचं नाही, मला अजून जगायचंय. मग त्याच्या डोक्यामध्ये विचार सुरू झाले की या यमदूतांना आपण कसं तरी माघारी परत पाठवायचं. मग त्याने काय केलं, दिवस रात्र मेहनत घेतली आणि स्वतःचा हुबेहूब, कारण उत्कृष्ट मूर्तिकारच होता तो, स्वतःच्या हुबेहूब अशा 9 मूर्त्या तयार केल्या. एक मूर्तीकडे बघितल्यानंतर आणि त्याच्याकडे बघितल्यानंतर कोणी म्हणणार नाही की मूर्ती कोणती आहे आणि मूर्तिकार कोणता आहे. इतक्या सुंदर घडीव मूर्त्या त्याने बनवल्या आणि आपल्या हॉलमध्ये असे रांगेत मूर्त्या लावून दिल्या. बुधवार उजाडला. रात्रीच्या 8:59 हा त्या मूर्तींच्या मध्ये स्तब्ध मूर्तीसारखा उभा राहून गेला. जशा मूर्त्या घडवल्या तर त्या पद्धतीने उभा राहिला. ठरल्याप्रमाणे बरोबर यमदूत त्या ठिकाणी 9 वाजता हजर झाले. बघितलं त्यांनी, या मूर्तीकडे बघावं तरी तोच मूर्तिकार वाटतो, त्या मूर्तीकडे बघावं तरी तोच मूर्तिकार. याच्यात मूर्तिकार आहे कोणता? संभ्रम पडला त्याला. थोडं विचारात पण पडले ते, आता घेऊन कोणाला जायचंय. नाही घेऊन गेलं तर यमराजा आहेच त्या ठिकाणी. पण यमदूत हे हुशार असतात, त्यांना माणसातली कमजोरी माहिती असते. मग सहज त्याने सगळ्या मूर्त्यांचं निरीक्षण केलं, विचार केला आणि सहज पुटपुटला मनामध्ये आणि जोराने त्यांनी सांगितलं की मूर्तिकार, तू खूप सुंदर मूर्त्या घडवल्या आहेत, अतिशय सुंदर मूर्त्या घडवल्या आहेत, पण एका मूर्तीमध्ये थोडीशी उणीव आहे. आता उणीव शब्द ऐकला आणि उणीव कोणी दाखवली की आपल्याला राग येतो. तसा स्वाभाविक त्याला राग आला. काय म्हणतात तुम्ही, मी एवढ्या सुंदर मूर्ती घडवतो, माझ्या मूर्तीमध्ये कोणती उणीव राहणार नाही, हीच उणीव तुझ्यामध्ये. त्याचा हात पकडला आणि त्याला घेऊन. मित्रांनो, उणीव ही आपली संधी समजली पाहिजे आणि त्या संधीतच आपल्याला यशाचा मार्ग सापडतो. मी नेहमी सांगत असतो की आपल्याला जर मोठं व्हायचं असेल ना तर दुसऱ्याची रेषा पुसू नका, स्वतःची रेषा मोठी करा, म्हणजे आपोआप मोठे होणार आहोत. आपल्यातलं जे व्यंग असेल, आपल्यातली जी उणीव असेल तिला एक संधी समजा. मी एका प्राध्यापकाचं व्याख्यान ऐकलं होतं, त्यांचा दृष्टांतही मला आठवतो. खूप सुंदर त्यांनी दृष्टांत दिला होता. प्राध्यापक होते, शेवटच्या वर्षाचा पदवी समारंभ होता आणि त्यावेळेस त्यांनी प्रत्येकाला विचारलं की आता तुम्ही इथून कुठेतरी पदवी होऊन उच्च शिक्षण घेणार, कोण काय शिकणार. जसं आपण विचारायचो 10वी 8वी विचारायचो आपण, जसे विद्यार्थी नवीन येतात तसे, तू काय होणार आहे, तुला काय व्हायचंय, तुला काय इच्छा आहे. तर मग अनेक मुलांनी, त्या वर्गामध्ये खूप हुशारी मुलं होती, चांगलं बोलणारी मुलं होती आणि त्या वर्गात एक बोबडा मुलगा होता. त्या बोबड्या मुलाला विचारलं की तू आता ग्रॅज्युएशन नंतर काय करणार आहे. तो म्हणायचा, चल मला तर मार्केटिंग मध्ये MBA करायचे आहे. मार्केटिंग मध्ये MBA करायचंय,
आणि तुला माहिती तरी आहे का, मार्केटिंगमध्ये MBA जर करायचं असेल तर त्याला चांगलं बोलणारा लागतो, सुंदर त्याला बोलता आलं पाहिजे, त्याला इम्प्रेशन करता आलं पाहिजे. आणि तू कसं काय मार्केटिंगमध्ये आला? नाही सर, मी होईल तर मार्केटिंगमध्येच MBA करेल, नाही तर मी करणार नाही, मला मार्केटिंगमध्येच MBA करायचं. ठीक आहे बाबा, जरा तू थांब. आणखी 2-3 विद्यार्थ्यांना बोलवलं, ती चांगले बोलणारे होते, हुशार होते. अरे बाबा आम्हाला मार्केटिंगमध्ये करायचं. ठीक आहे, आता तुम्ही 4-5 मुलं आहेत आणि आपल्याकडे 3च जागा आहेत, तर मी एक तुमची परीक्षा घेतो आणि त्या परीक्षेमध्ये जो पास होईल त्याला MBBS ला प्रवेश दिला जाईल. मग त्यांनी काय केलं, रामायणाच्या 100 प्रती दिल्या, प्रत्येकाला रामायणाच्या 100 प्रती दिल्या आणि सांगितलं की या रामायणाच्या 100 प्रती प्रत्येकाला देतोय मी, 5 दिवसाची तुम्हाला मुदत देतो, बाजारात जा, घरात जा, कुठेही जा, पण या तुम्ही जितक्या जास्तीत जास्त विकाल म्हणजे तुम्हाला मार्केटिंग चांगलं येतं असं समजलं जाईल. त्या मुलांना आनंद झाला, आपल्याला तर खूप चांगलं बोलता येतं, आपण खूप चांगलं बोलू शकतो, आपण तर या सहज या 100 पुस्तिका तेव्हा ग्रंथ तेव्हाच आपण विकून येऊन जाऊ. गेले, बाजार फिरलेत, घरोघर फिरलेत, सगळं झालं. 5वा दिवस उजाडला, कॉलेजला सगळ्यांना बोलवलं आणि विचारलं, का रे राहुल, तू काय केलं, किती पुस्तकं खपली तुझी? सर माझी 4 पुस्तकं खपली. का रे संजय तुझी? सर माझी 10 पुस्तकं. जो खूप चांगलं बोलणारा होता त्याला विचारलं, का तुझी किती पुस्तकं खपली? सर माझी 20 पुस्तकं खपली. मग शेवटी तो बोबडा मुलगा होता, त्याला उभं केलं. त्याला माहिती होतं याची एक बी विकली गेली नसेल. उभं केलं त्याला, का रे तुझ्या किती विकल्या गेल्या? थंबल पुस्तिका विकून आलो. तू 100 पुस्तिका विकून आला? असं काय लॉजिक वापरलं तू? सर म्हणे मी प्रत्येक घरात जायचो, दाराची बेल वाजवायचो, ते बाहेर आले का सांगायचं ही रामायणाची पुस्तिका आहे, ग्रंथ आहे, हा घेता त्या ग्रंथ मी वाचून दाखवू? तो बोबडा बोलायचा, हो भाऊ तू वाचशील काय करशील, त्यापेक्षा तुम्ही ग्रंथ मला देऊन टाक, मी तुझा ग्रंथ विकत घेतो आणि तू पुढे जायचं. असं प्रत्येक घरामध्ये त्याला अनुभव आला. फक्त मी एवढंच सांगायचो, तुम्ही ग्रंथ घेता का वाचून दाखवू? नाही बाबा तू ग्रंथ देऊन दे, पण तू जा. 100 घरामध्ये 100 पुस्तिका विकून तो येऊन गेला. मग मार्केटिंग कोणाचं चांगलं होतं? बोबड्याचं होतं. बोबडा त्याचा दुर्गुण होता का? त्याच्यात व्यंग होतं का? नाही, तर ते त्याच्यासाठी संधी मिळाली. म्हणून मित्रांनो, आपल्यासाठी आपल्यातलं जे व्यंग असेल, कमतरता असेल, ती कमतरता नाही आहे तुमची, तर ती तुमच्यासाठी संधी आहे. त्या संधीचं नक्कीच तुम्ही सोनं करा. मित्रांनो, बऱ्याचदा अनेक आठवणी असतात की संघर्षातून जीवन घडत जातं. अनेक तुमच्यासमोर, माझ्यासमोर उदाहरण बसलेली आहे. जेव्हा तुमचा परिचय झाला, जेव्हा एकेकाचं ऐकलं मी, आपल्यासमोर डॉक्टर सचिन बसलाय. तो 8वीत आपल्या नरडाण्याला आला. आल्या त्याचे वडील मला भेटले. आम्ही पाणी भरायला हॉलवर जायचो, त्या ठिकाणी ड्रम करता वडील भेटले मला की सर तुम्ही गणित शिकवतात 8वीला, असं आहे तसं आहे. माझ्या विद्यार्थ्याचं जरा, आम्ही वर्षी गावाहून आलो आहे, त्याचं जरा गणित आणि विज्ञान हे 2 विषय मला थोडंसं पक्के करून घ्यायचे. अतिशय सामान्य काम, एकदम खेडेगावातून आलेला विद्यार्थी आहे. तुम्ही म्हणता की शिक्षक ज्ञान देतात, माझा याच्यावर विषय, शिक्षक ज्ञान नाही देत. शिक्षक काय करतात? ज्ञानाचा मार्ग दाखवतात. तुमच्यातले सुप्त गुण उफाळून कसे येतील याच्यासाठी ते तुम्हाला प्रेरणा देत असतात, यशाचा मार्ग दाखवत असतात. शेवटी त्याच्यावर चालणं तुमचंच काम असतं. त्यांना सांगितलं तुम्ही सचिनला माझ्याकडे पाठवून दे, मी त्याला सांगतो व्यवस्थित काय असेल ते, त्याची ट्युशन पण घेईल, त्याला तो अगदी व्यवस्थित होते. आणि सचिनने हे मनावर घेतलं. बघा आज तो एक उत्कृष्ट डॉक्टर म्हणून काम करतो. जेवढा त्याच्या आईवडिलांना आनंद झाला नसेल, तेवढे आमच्या सर्व गुरुजनांना आनंद झाला की माझा एक विद्यार्थी इतक्या चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी कार्य करू शकतो. ही नेत्रिका तुमच्या जवळ बसलेली आहे बघा. कदाचित तुम्हाला माहित नसेल, ते ती लहानपणापासून, वर्षाची असल्यापासून तिच्या आत्याकडे खंडव्याला शिकायची, MP मध्ये शिकायची, आणि ती 8वी मध्ये आपल्याकडे आली. म्हणजे बालपणापासून तर 7वी पर्यंतचं शिक्षण तिचं हिंदी मीडियम मध्ये झालेलं. तिला एक शब्द मराठीचा बोलता येत नव्हता किंवा मराठीत तिला कळत नव्हतं. पण ती 8वीत आली. 8वीत आल्यानंतर तिने नक्की केलं की मला शिकायचं आहे, आणि डिप्लोमा इंजिनियर या ठिकाणी होऊन गेली. असे
अनेक उदाहरणं माझ्यासमोर आहेत. आता भटू एवढा मोठा कलाकार आहे, त्याचं गाणं ऐकून तुम्ही सगळे रममान झाले होते. प्रत्येक जण गाणं, हिला मी बघितलं कीर्तीला, आता कीर्ती त्याच्यासोबत गाणं म्हणत होती. म्हणजे इतकं लीन होऊन गेले, इतकी कला तुमच्यामध्ये त्या ठिकाणी भरलेली आहे. मित्रांनो, हे असं येत नाही, त्याला काहीतरी तुम्ही कष्ट केले असतील, काहीतरी तुम्ही त्याच्यासाठी झटला असाल, काहीतरी त्यासाठी तुम्ही मेहनत केली असेल, तरच तुम्ही या पदापर्यंत पोहोचू शकता. मित्रांनो, एकदा काय झालं की असंच मला एक विद्यार्थी भेटला होता की सर तुम्ही असं करायचे तसं करायचं. बाबा तुला आम्हाला आठवत नाही, तुला सगळं आठवत असेल. मग हे का होतं की आपण दुसऱ्याविषयी जेव्हा आदर व्यक्त करतो तेव्हा तुमच्यातल्या भावनाही लोकांना कळत असतात की मी केलेलं काम विद्यार्थी अजून आठवणीत ठेवतात. याच्यासारखी मोठी गिफ्ट आमच्यासाठी काहीच असू शकत नाही. मित्रांनो, बऱ्याचदा आपण या अनुभवात जातो. एकदा मी सहज आमच्या समाजामध्ये विद्यार्थ्यांचा बक्षीस समारंभ होता. त्या विद्यार्थ्यांना मी सांगितलं की तुम्ही जे पुरस्कार प्राप्त विद्यार्थी असते त्यांचे काय तरी वेगळंच असतं. मी त्यांना अनुभव सांगितले की तुम्ही नेमकं करतात काय. तर म्हणे आम्हाला आमचे एक सर होते, ते सर सांगायचे की तुम्ही फक्त एक वेळ ठरवून घ्या, सगळ्या गोष्टीची वेळ ठरवून घ्यायची. मी तुम्हाला वर्गात नेहमी सांगत होतो की खेळण्याची वेळ अमुक इतक्या वेळेस मी खेळेल, इतक्या वेळेस मी काय करेल, इतक्या वेळेस मी अभ्यास करेल, इतक्या वेळ मी झोपेल. तर फक्त माझ्या त्या सरांचं तेवढं लक्षात होतं, त्याप्रमाणे मी वेळापत्रक बनवलं. त्यामुळे मी आज एवढा मोठा यशस्वी झालो. आज तो आयुक्त पदावर आहे. तर शिक्षकांचा जो उपदेश आहे तो आत्मसात करणं, त्यांनी दाखवलेल्या मार्गावरती जाऊन यशापर्यंत पोहोचणं, याचा केवळ आणि केवळ तुमचाच सहभाग असतो. म्हणून जे मोठ्या पदावर आहेत, जे या ठिकाणी तुम्ही आज चांगलं काम करतायत, निश्चितच अभिमानास पात्र आहेत. निश्चितच आम्हाला त्याचा गर्व वाटतो. मित्रांनो, आपलं जीवन सुमधुर व्हावं असं जेव्हा आपल्याला वाटतं, प्रत्येकालाच वाटत असतं, तर त्यासाठी काही गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. एक मोबाईलच्या परिभाषेत तुम्हाला सांगतो की मोबाईलचा जमाना आहे, लवकर तुम्हाला कळतं. मित्रांनो, आपल्या जीवनातनं दुःख डिलीट करा, आनंदाला सेव्ह करा, शत्रुत्व इरेज करा, रागाला होल्ड करा, प्रेमाला इनकमिंग करा, तर तुमच्या जीवनाची रिंगटोन सुमधुर झाल्याशिवाय राहणार. मित्रांनो, आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की जेव्हा तुम्ही मैत्री मित्र एकमेकांवर प्रेम करतात, तर माझं आणखी एक म्हणणं आहे की एकमेकांवरचा विश्वास दृढ करा. जेव्हा मैत्री आणि विश्वास एकत्र येतील तेव्हा ती जी शक्ती बनते ती खूप मोठी अफाट शक्ती बनते. आणि या अफाट शक्तीतनच तुम्हाला प्रेरणा मिळत राहते. मित्रांनो, बरेचदा काय होतं की आपण काही कार्य करत असताना, काम करत असताना आपल्याला अनेक असे अनुभव येतात, चुका होतात, चुकातनं अनुभव येतो, अनुभवातनं आपल्याला यश मिळतं. आणि म्हणून मैत्री आणि त्याच्यावरचा विश्वास जेव्हा तुम्ही दृढ करणार तेव्हा ती जी शक्ती असते ती शक्ती तुम्हाला प्रेरणा दिल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, तुमची ही मैत्री अशीच अजिंक्य राहो. तुमचं उर्वरित जे आयुष्य आहे ते अतिशय सुगंधित व्हावं, आनंदी व्हावं, यासाठी मी आपल्याला तेजोमय शुभेच्छा देतो. आणि शेवटी एवढंच म्हणेल कि ये वादा करो कि हम फिर मिलेंगे. धन्यवाद. आभार. हे बाईसाहेबांच्या बाबतीत बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले. कारण आम्ही विद्यार्थी पण होतो, हे त्यांच्या बाबतीत आम्ही नेहमी म्हणतो, प्रभावी उपदेश वाणी से नहीं अपने आचरण से प्रस्तुत किया जाता है. आणि चालतं बोलतं पुस्तकच असं म्हटलं तरी काही हरकत नाही. कारण एक विद्यार्थी म्हणून शिक्षक म्हणून जे असते होते, तर तेव्हा देखील एक स्टाफ मेंबर म्हणून देखील आम्ही बऱ्याचशा गोष्टी सरांकडून शिकलो. आणि सरांनी जो वारसा होता, म्हणजे मला किस्सा आठवतो, मी 7वीला का 8वीला इथे पत्र्याच्या खोलीजवळ आपली वक्तृत्व स्पर्धा झाली होती. आणि त्या स्पर्धेमध्ये काहीतरी प्रार्थनेने सुरुवात करायची होती. सुरुवात केली, पहिला शब्द बोलून खाली बसलो, म्हणजे बोलता झाली, एवढा लाजळू त्या ठिकाणी होतो. आणि मी भाग्यवान या अर्थाने, कारण ते लागल्यानंतर सर्वात जास्त कार्यक्रम मला हँडल करायला मिळाले. आणि ते गुजराती सरांमुळे, गुजराती सरांनी PVCS मध्ये अँकरिंग करायचे सर्व कार्यक्रमाचं या ठिकाणी. मग मी लागल्यानंतर त्यांनी थोडं हळूहळू छोटे छोटे कार्यक्रम माझ्याकडे या ठिकाणी हँडओव्हर करत गेले. तर मित्रांनो, असे दीपस्तंभ जे आहेत, कारण दीपस्तंभचा प्रकाश जो आहे तो निश्चितच आपल्याला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि या दीपस्तंभांना आपण कायमस्वरूपी
यांच्या प्रकाशामध्ये चालण्याचा प्रयत्न करूया, सांभाळण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद सर, तुम्ही आमच्या कायम स्मरणात राहणार. यानंतर विद्यालयाचे प्राचार्य, अध्यक्षीय भाषण या ठिकाणी अध्यक्ष साहेब बाहेर गेलेले आहेत, पण तरी देखील की ज्यांच्या प्रशासनाखाली अतिशय उत्तम पद्धतीने विद्यालय काम करते, श्री अण्णासाहेब PVC सुदे सर, की जे आता तुमचा एप्रिल आहे, जून एंडिंगला सर रिटायर होत आहेत. सरांचं शेवटचं वर्ष या ठिकाणी शाळेत शिकवण्याचं आहे. सरांच्या कडक शिस्त कशी होती तुम्ही सर्वांनी अनुभवलेली, किती मार आपण काहींनी खाल्लेला आहे हे आपल्याला या ठिकाणी अनुभवलेलं आहे. आणि एक शिक्षक म्हणून त्यांच्या सहकार्याने काम करत असताना बऱ्याचशा गोष्टी आम्हाला या ठिकाणी शिकायला देखील मिळाल्या. असे श्री PVC सुदे सर, मी यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या या सर्व बालमित्रांना या ठिकाणी मार्गदर्शन करावं. एखादी मौल्यवान गोष्ट काय म्हणायची तर आजच्या व्यासपीठावर अथांग अनुभव असलेली जी काही आमची सुद्धा ज्येष्ठ मंडळी जी बसली आहे, त्यामुळे या व्यासपीठाची सुद्धा आज एक व्हॅल्यू खूप मोठी आहे. अशा सर्व वरिष्ठ शिक्षकांना नतमस्तक होतो. आणि ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं या ग्राउंडला आज ग्रेनरी आली आहे, म्हणजे एक नवचैतन्य आलं आहे. असं खूप वर्षांनी एखादा मुलगा नोकरीला लागावा आणि वर्षानुवर्ष तो नोकरीला नाही, त्याच्या दरवाज्यातून वाट पाहत आहे की माझं पोरगं कधी येतं. आणि असं मोठं झालेलं मुलगं ज्या वेळेला आईकडे येतं त्यावेळेला आईला त्याला कुशीत घेऊन प्रचंड जवळ घ्यावंसं वाटतं. तशी आज शाळेची अवस्था आहे की ज्या कुशीत, ज्या मातीत ही मुलं खेळली, इथल्या खड्यांना वेचून इकडे तिकडे त्यांनी फेकलं असेल, इथं मस्त्या केल्या असतील, माझ्या अंगा खांद्यावर खेळले असतील. आणि ती मुलं आज खूप मोठी होऊन म्हणजे काय, ज्या वेळेला ती शाळेत येत होती तेव्हा त्यांच्याकडे आय थिंक त्या वह्या ठेवायला पिशवी पण नव्हती, हातात वह्या नाहीचे, पायी यायची. आणि आज 4 चाकी गाड्या घेऊन आलेले आहेत. तर त्या आईला किती मोठं वाटलं असेल. आणि म्हणून त्या आईसाठी एकदा जोरदार टाळ्या. खरं म्हणजे निरपेक्ष प्रेम कशाला म्हणतात? निरपेक्ष हा शब्द बऱ्याचदा भाषणात वापरला जातो, व्याख्यानात वापरला जातो, पण त्याची प्रचिती खरं त्या अर्थानं जर बघायची असेल ना तर 2च ठिकाणी आहे, आई आणि शिक्षक. पोरग खूप मोठं झालं ते खूप त्या स्टेजवर बसलेलं असतं, आई म्हणते माझं पोरग आहे बरं का. तसं शिक्षकाला सुद्धा म्हणजे तो अधिकारी झाला, तो झाला तो गर्दीत कुठेतरी असेल, कोपऱ्यात शिक्षक बसला असेल तर बाजूच्याला कॉलर ताट करून सांगतो बरं माझा विद्यार्थी आहे. आणि हे मोठेपण देतात ते तुम्ही मंडळी देतात. आणि म्हणून याचं प्रचंड कौतुक. किती गोड आहे हो, तो मोठा होतो आणि आनंद मला मिळतो, हा गोडवा किती मोठा आहे. आणि तो तुम्ही देतात याचा मला प्रचंड आनंद आहे. खरं म्हणजे काही गोष्टी सत्तेनंतरच इम्प्लिमेंट करता येतात. जानेवारी 23 मध्ये मुख्याध्यापक झालो आणि असं मनात हे यायला लागलं की अरे आपल्या शाळेचा 72 वर्षाचा इतिहास आहे. किती विद्यार्थी या जमिनीवर खेळत खेळत मोठी झाली आणि किती उत्तुंग झालेली आहेत. कशाला हवीत आम्हाला USA चे विद्यार्थी, कशाला हवेत आम्हाला इंग्लंडचे विद्यार्थी, कशाला हवेत आम्हाला इतर कोणाची नावं घेण्याची गरज नाहीये. आमच्या ज्या जमिनीवर एवढे उत्तुंग विद्यार्थी तयार झालेले आहेत, कोणाचे आदर्श सांगायची आम्हाला गरजच नाहीये. हा विचार सुरू झाला, कसं करावा मोठा विचार डोक्यात होता. मग आम्ही फेसबुक ग्रुप बनवला, विकास विद्यालयाचा फेसबुक ग्रुप बनवला. आणि माझी पहिली इच्छा काय होती सांगू, की ज्या वर्षी मी लागलो ना त्या वर्षी जी बॅच 10वीला होतं त्याचं गेट टुगेदर झालं पाहिजे. आणि मी आपल्या स्थानिक 1-2 जणांना बोलवून सुद्धा सांगितलं की तुमच्यापासून सुरुवात व्हावी. परंतु आता तुम्ही काही फक्त त्या 16 वर्षाचे राहिले नाहीत ना की हात धरून बस रे तो गुपचूप. जो तो ज्याच्या जबाबदारी, ज्याच्या व्यस्ततेत इतका मग्न आहे. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत त्याच्यावर, बरोबर ना. आणि त्या सगळ्या विविध जबाबदाऱ्यांमधून सामायिक वेळ काढणं हे खूप कठीण आहे. आणि म्हणून त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा लागतो तो आयोजक. त्याला सगळ्यात पहिल्यांदा काय बनावं लागतं माहितीये का? निर्लज्ज. कोणी काय बी म्हणू, तुमच्या काही कामच नाही, धंदाच नाही, अरे कामे करतच टाइम शेका,
असे पण सगळे शब्द ऐकायला बऱ्याचदा मिळतात. आणि म्हणून दोन्ही कान बंद ठेवून जे प्राप्ती करायची तिथपर्यंत जाणारी लोक पहिल्यांदा लागतात. आणि हळूहळू काळे सरांना मी बोलत होतो बऱ्याचदा, आणि ही मंडळी झाली, मग त्याच्यामध्ये सचिन ऍड झाला, मग लोकल आमचा इथला सचिन जैन तो ऍड झाला, रुपेश त्याच्यात ऍड झाला. हे सगळे एकत्र येत गेले आणि याला मूर्त स्वरूप येत गेलं. आणि मग यांना वाटलं आपण आवाज तर देऊन तो किती जण ओ देतात, तो ओनी झाला, ओन गेला. आणि मी म्हणतो, मी मुख्याध्यापक तेव्हापासून हे स्वप्न पाहत होतो की मी लागलेल्या बॅचचं गेट टुगेदर झालं पाहिजे. माझं स्वप्न पूर्ण झालं, रिटायरमेंटच्या आधी होऊन गेलो. तुमचे सर्वप्रथम धन्यवाद. मित्र, ज्या वेळेला या ठिकाणी आजही मुलं बसतात ना, म्हणजे 72 वर्षाचा इतिहास आपल्या शाळेला आहे. या 72 वर्षात आम्ही काही नवीन करत नाहीये. नवीन रस्ता तयार करताना कदाचित काहीतरी रणनीती वापरावी लागते. 72 वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. उत्तम उत्तम शिक्षक या ठिकाणी घडले. ज्या वेळेला परिसरामध्ये शिक्षणाचा दर्जा म्हणजे दर्जाची पातळीच खाली होती, ती वर आणणं ही सुरुवातीचं व्यवस्थापनाने जे काही निवडक शिक्षक या ठिकाणी सर्वप्रथम आणले, म्हणून व्यवस्थापनाचं खऱ्या अर्थानं कौतुक करायला लागेल. ज्या ठिकाणी जी दर्जादार शिक्षक आली, म्हणजे दर्जेदार या अर्थानं वापरतोय. आजच्या काळात आपण कोणत्या विषयाला व्हॅल्यू देतो? आपल्या मुलांना पण सांगतो पण याचाच अभ्यास कर. परंतु इथं 2-4 अशा आले की बिरोड सरांनी चित्र नाही आलं तर तिथं तासाला मी घाबरायचो, मी पीटीच्या तासाला घाबरायचो. आपण चित्रकलेची पीटी ती लाईटली घेतो. म्हणजे एखाद्या विषयाची विद्यार्थ्याच्या मनात व्हॅल्यू तयार करणारा हा त्या विषयाचा शिक्षकच असतो. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्या विषयाला किती दर्जा दिला गेला, कारण याला संतुलित विकास म्हणतात. कारण जीवनामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या, भावना आणि व्यवहार. खूप श्रीमंत झाला पण मानने ड्राय असेल तो सुखी नाही होऊ शकत. परंतु खूप भावना विवले परंतु त्याला अजून बी दार पुसगार मागावे लागत असतील, ते पण खूप बेकारची गोष्ट आहे. आणि म्हणून दोन्ही गोष्टींचा समन्वय, योग्य वेळेला एक गोष्टीचा वापर, आणि ती गोष्ट तुमच्या सर्वांमध्ये आहे याचा प्रचंड आनंद मला झाला. कारण जसं आता म्हटलं गेले की हा कार्यक्रम एखाद्या रिसॉर्टमध्ये ठेवा. मी प्रत्येक बॅचला सांगतो की तुम्ही नंतर कुठेही ठेवा, फॉरेनला ठेवला तरी चालेल, पण पहिला विकास विद्यालयात ठेवा. कारण त्याचं जे बीज, जी सुरुवात आहे या भूमीपासून जर झाली, कारण खऱ्या आठवणी तुमच्या इथं रुळलेल्या आहेत, बरोबर ना? खऱ्या आठवणी इथं रुळलेल्या आहेत. तो वर्ग पाहताना किंवा तो बेंच पाहताना आजही आपल्याला -33 झाल्यासारखं वाटतं. -10 नाही म्हटलं मी, -33 झाल्यासारखं वाटतं. आणि म्हणून ही गोष्ट याला तुम्ही कोणतेही औषध घ्या, सचिनला विचार असं कुठलं औषध आहे का? असं कुठलंही औषध नाही, ते तुमच्या एकत्र येण्यावर आहे. हे प्रचंड मोठं मेडिसिन आहे. जेव्हा केव्हा तुम्हाला गेट टुगेदर घरी आठवेल ना, त्यावेळेला तुम्हाला मी असं म्हणतो की सगळे त्रास, सगळे त्रागे विसरून तुम्हाला वाटेल की मी आता त्या वयात आहे. आज तुम्ही तुमच्या पदावर कदाचित खूप प्रेस्टिजियस आहात, पण एंट्री करताना तुमच्यात थोडीशी डिसिप्लिन पण नसेल, थोडंसं वाकडे तिकडे आपण असेल. इतर ठिकाणी गेलं तर हातचा राखून करतो, कोणी माझ्याकडे पाहत असेल, कोणी असं करत असेल, खूप रिझर्व होतो आपण. पण इथे येताना आता ते वय पण तुम्ही सगळं विसरलात. आणि आम्ही विसरतो की तुम्ही 50 वयाचे आहात. आज तोच आपला 33 वर्षापूर्वीचा तो आहे, बरोबर ना? हा फील येणं, बॅक जाणं, आणि ते याच गोष्टीने मिळू शकतं. शिक्षकांना सुद्धा तुम्ही ते मिळवून देतात आणि तुम्ही मिळवून घेताय, हा मोठा आनंद आहे. हे जवळजवळ 8वं गेट टुगेदर आहे. मी जॉईन झालो, फेसबुक ग्रुप सुरू झाला, सगळ्यांना थोडं थोडं सांगत गेलो आणि एक गेट टुगेदर व्हायला लागलं. हे जवळजवळ आपलं 8वं गेट टुगेदर या ग्राउंडला आहे. आमचा स्वार्थ आणि परमार्थ पण आहे. खरं सांगतो, विद्यार्थी इथं येतात, हा भावनिक आनंद झाला. आणि व्यावहारिक आनंद काय? आमच्या पोरांना काही सुविधा मिळाल्या तर. कारण इथे जी भेट मिळेल ती भेट काय घरी घेऊन जायची शिक्षकाला, परंतु हेच विद्यार्थी, आता तुम्ही ज्या अडचणीत शिकलेला आहात ते काही साधी गोष्ट नाहीये. म्हणजे मला असं म्हणायचंय की तुम्ही शाळेची बेल झाली की धावते जायचं हातात पुस्तक घेऊन, प्लास्टिकची थैली पण नसायची खरं पाहायला. मधली सुट्टी झाली, आय थिंक 30 मिनिटाची सुट्टी, घरी चालला बी जायचा, दप्तर चेंज बी व्हायचं, ते काय 2 अर्धी चपाती घ्यायची ते बी खाऊन घ्यायचं, आणि मुली अर्ध पावडर लावून घेऊन जायच्या. अर्ध्या तासात काय टाइम मॅनेजमेंट असेल? साधी गोष्ट आहे का? आज आपल्याला तयार व्हायला 1.5 तास लागतो.
आणि त्या अर्ध्या तासात मी जातो पण आहे, येतो पण आहे, खातो पण आहे आणि मेकअप पण करून येतोय. काय टाइम मॅनेजमेंट असेल सगळे. आणि हे तुम्ही सगळ्यांनी केलं. म्हणजे अडचणींवर कशी मात करावी तुम्ही शिकलात म्हणून मोठे झालात. या सगळ्या गोष्टींवर तुम्ही मोठ्या झालात. आज किती सुविधा आहे, किती प्रचंड सुविधा आहे. कपाट उघडलं तर पोराचे 10 ड्रेस खाली पडतात. चपलांकडे गेलं तर 10-12 चपला असतात. दप्तर तर विचाराच नको, हे फाटलं पप्पा ते. आणि म्हणून मुलांना पण मी असं एक म्हणेन, कमी कमी गोष्टींमध्ये शिकवा. कदाचित पूर्वी हमदो हमारे बहुत होतं म्हणून प्रेम डिवाइड होऊन जायचं. आता हमदो हमारे एक आल्यामुळे प्रेम एकदमच कॉन्सन्ट्रेट होऊन गेलं. म्हणून आपल्याला आपण काय विचार करतो, जे मला भेटलं माझ्या पोराला तरी भेटलं पाहिजे. ऍक्च्युअली ही भावनाच चुकीची होऊन जात आहे. थोडस एखाद्या रोपाला कमीत कमी लिमिटेड पाणी देत गेलं ना तर ते खूप वाढतं आणि अमर्यादित पाणी देत गेलं की ते सडतं. आणि तीच भूमिका आता तुम्ही 50 तुमची मुलंही म्हणजे आता याई व्हायची असं म्हणतो आपण, तिथपर्यंत सगळी मंडळी चाललेली आहे. तो अनुभव तुमच्या गाठीशी. खरं म्हणजे हे शिकवणे इतपत आता तुम्ही लहान राहिलेले नाही. तेव्हा आम्ही बोलायचो 10वीला, अरे लहान राहिले का, आता खरंच लहान राहिलेले नाही. फक्त आपण काय करतोय, गिव्ह अँड टेकची पॉलिसी करतो, उजवणी करतोय या मुद्द्यांची. मग मी विसरलो तर तुम्ही सांगावं, तुम्ही विसरलो तर मी सांगावं. या वयाच्या याला आपण सगळे आलेलो आहोत. पण तुम्ही विद्यालयाचं हे क्रेडिट मानतात, यापेक्षा सगळ्यात मोठी गोष्ट कोणती नाही. महाभारतामध्ये जेव्हा युद्ध संपलं, सारथी श्रीकृष्ण अर्जुनाला घेऊन आपल्या परत भूमीला येत होता आणि आपल्या भूमीवर आल्यानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो, अर्जुन आता तू खाली उतर. अर्जुन म्हणतो, तू माझा सारथीसाठी तू खाली उतर आणि मग मला उतरव. नाही अर्जुन, पहिले तू खाली उतर. अर्जुन ऐकायला तयार नाही, कारण अर्जुनाला युद्ध जिंकण्याची एक डोक्यामध्ये माज आलेला होता. जरी तो विनम्र असेल तरी डोक्यात कुठेतरी होतं की मी जिंकलो. त्याच वेळेला धर्मराज बाजूला म्हणतोय, अरे पार्थ सांगतोय तो उतर खाली, तो आपला गुरु आहे, तो तुझा जो सारथी नाही तर तुझा गुरु आहे, तो उतर खाली. मग धर्मराजाने सांगितल्यानंतर अर्जुन जड अंतकरणाने खाली उतरतो आणि थोडंच अंतर गेल्यावर श्रीकृष्ण खाली उतरतो आणि रथाचा प्रचंड स्फोट होतो आणि रथ नाहीसा होतो. अर्जुनाला प्रश्न पडतो की करे जर मी तिथं राहिलो असतो. मग श्रीकृष्णाला अर्जुन विचारतो की पार्थ, मी उतरला आणि तू उतरल्यानंतर हा स्फोट झाला असं कसं? अरे म्हटले, मी जोपर्यंत बसलेलो होतो तोपर्यंत स्फोट झाला नाही. याचं कारण असं, तुझ्या या रथावर युद्धामध्ये अनेक नीती अनितींचा प्रयोग झाला, वेगवेगळ्या शस्त्रांचा अस्त्रांचा प्रयोग झाला, पण या रथावर कुठलाही परिणाम झाला नाही. याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे मी तुझ्या सोबत होतो ऍज अ टीचर, ऍज अ गुरु म्हणून, आणि वेगवेगळ्या तुझ्या सगळ्या ज्यांना तू मानतो या सगळ्यांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी होते, म्हणून तुझ्या रथाला काही झालं नाही. आणि खाली उतरल्याबरोबर हा स्फोट झाला. तू हे तू मानलं पाहिजेस, म्हणून ही तुझ्या पुढे एक प्रकारचे शिक्षण आहे. अर्जुन नतमस्तक झाला की मला जिंकण्याचा माज होता, परंतु तुम्ही हे मला लक्षात आणून दिलं. पण तुम्ही तर अशी लोक आहात, तुम्हीच तुमच्या जागी श्रीकृष्ण झालात. आणि विकास विद्यालयाचे एवढे श्रीकृष्ण जर भारतामध्ये विविध ठिकाणी असतील तर विकास विद्यालयाचा झेंडा हा अव्याहतपणे असाच पुढे जात राहील, यात अजिबात शंका नाही. तुमचीच रूपं आम्ही वेगवेगळ्या रूपात या ठिकाणी पाहतो. एक पाष्ट्याचा मुलं आहे आमच्याकडे. तुम्ही त्या पोराला पाहिलं ना तर पाष्ट्याचं गव्हाण्या भाषणामध्ये नेहमी गव्हाण्याचा ना गव्हाण्याचा तुम्ही पाहिला ना, एक डोळा त्याचा हे राहणं असंच. इतरांपेक्षा तो एकदम साधा दिसतो, पण कुठली वक्तृत्व स्पर्धा असो आज सगळ्यात नंबर 1 तोच असतो. 5वी ते 7वी मधली भरपूर मुली आहेत, पण वारुडची एक मुलगी अशी आहे, तिने आजपर्यंत 3रा क्रमांक कधीच सोडलेला नाही. या पोरांकडे बघून आम्हाला तुमच्या सगळ्यांची आठवण येते. आणि म्हणून 72 मध्ये दुष्काळ पडला असं म्हणतात ना, 72 मध्ये दुष्काळ होता ना, 72 मध्ये भानी काही रेल पडली की दुष्काळ पडला होता. पण 72 वर्षामध्ये आम्ही इतके सुपीक झालेलो आहोत की 72 वर्षाची परंपरा आज विद्यालयाकडे आहे. आणि म्हणून तुमच्या पदस्पर्शाने तुम्ही इतके मौल्यवान, तुम्ही शिक्षकांना जरी व्हॅल्यू देत असाल, पण तुम्ही तुमच्या जागी इतकं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलेलं आहे की तुमच्या पदस्पर्शानं आज ही भूमी सुद्धा पावन झाली. आणि म्हणून विज्ञानाच्या नियमानुसार एनर्जी कॉन्झर्वेटेड लॉ आहे, बरोबर ना? ऊर्जा निर्माण करता येते, ती नष्टही करता येते, फक्त एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात तेवढी ती रूपांतरित होते. आणि म्हणून
तुमची वक्तृत्व, तुमचं बोलणं, तुमचं हसणं, तुमचं या ठिकाणचं वागणं ऊर्जेच्या रूपात याच परिसरात राहणार आहे. उद्या येणाऱ्या विद्यार्थ्याला ती ऊर्जा प्रत्यक्ष मिळणार आहे. तुम्ही माना न माना, मी श्रद्धा मानतो, अंधश्रद्धा सोडा, मी सायन्सच्या माध्यमातून पाहतो, परंतु तुमच्या आजचे हे सगळे जे काही विचार आहेत, तुमच्या डोक्याला सगळ्या ज्या काही थिंकिंग्स आहेत, या परिसरात घुमतात आणि उद्याच्या विद्यार्थ्यांना ती उत्तेजना देतात. अशीच उत्तेजना तुमच्या माध्यमातून सतत मिळत राहो आणि विद्यालयावर तुमचे प्रेम असं अबाधित राहो. तुमच्या प्रतिष्ठेला, तुमच्या कर्तृत्वाला अजून 4 चांद लागो, असं मुख्याध्यापक आणि प्रिन्सिपल म्हणून तुम्हाला आवर्जून परमेश्वराची प्रार्थना करतो. तुम्ही या ठिकाणी काही अपूर्तता राहिली असेल तर ॲज अ अतिथी म्हणून तुमचं मी क्षमा मागतो. काही लागलं तर ते मला तुम्ही सगळ्यांनी सांगावं, परंतु असंच प्रेम, खूप खूप प्रेम करत राहा अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. सरांनी 72 वर्षाची जी परंपरा आहे, खरं म्हणजे ती संस्कारांची परंपरा जी आहे, ती परंपरा या ठिकाणी आपल्यासमोर मांडलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने ज्यावेळेस आपण आपल्या आईकडे येतो तर आपल्या सर्व अहंकार असेल, आपला मोठेपणा असेल, तो सोडून आपण या ठिकाणी येतो आणि त्याच भावनेने आपण या आईच्या कुशीमध्ये या ठिकाणी आलेलो आहोत. हा भाव या ठिकाणी सरांनी आपल्या भाषणाच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे. सर रिटायर होत आहेत. विशेष म्हणजे माझी इच्छा होती की सरांच्या याच बॅचचा जो गेट टुगेदर जो आहे तो यावर्षी होऊन जावा. कारण एक कोइन्सिडन्स सरांनी मागच्या भाषणात सांगितला होता, हा तो राहिला सरांच्या सांगता. कारण मी ज्यावेळेस या ठिकाणी सर ज्या दिवशी लागले त्यावर्षी 1992-93ला, तर त्यावेळेला आपल्या 10वीच्या बॅचचा पहिला निरोप समारंभ होता सरांचा. आणि सर आता रिटायर होत आहेत यावर्षी, आणि यावर्षी माझ्या मुलाच्या 10वीचा निरोप समारंभ सरांच्या शेवटच्या आठवणीचा त्या ठिकाणी राहिलेला आहे. म्हणजे हा एक कोइन्सिडन्स आपण ज्याला म्हणूया, हा या ठिकाणी घडून आला. म्हणजे सर मी म्हटलं की मला लक्षात राहील की अनिल ज्यावेळेस 10वीला होता त्यावेळेस मी लागलो आणि मी रिटायर केव्हा झालो, ज्यावेळेस त्यांचा मुलगा आला. तर योगायोग या ठिकाणी म्हणावा, सरांच्या मार्गदर्शनाखाली आमचं विद्यालय अतिशय उत्तम पद्धतीने काम करतंय. निश्चितच हे सर्व संस्कारांचे मोती आहेत, यांचा प्रकाश आमच्यावर सातत्याने या ठिकाणी पडत राहणार आहे. यांचं मार्गदर्शन ज्या ज्या वेळेला आम्हाला लागेल त्या त्यावेळेस आम्ही निश्चितच या ठिकाणी घेणार आहोत. कारण ही माणसं पर्वताप्रमाणे उदात्त आहेत, नदीसारखी या ठिकाणी प्रवाही ही माणसं आहेत आणि यांच्या या निखळ अशा प्रवाहामध्ये आम्ही निश्चितच ज्ञानाने या ठिकाणी चिंब होणार आहोत, त्या ठिकाणी शंका नाही. मित्रांनो, आपण देखील अतिशय आनंदाने राहूया. आम्ही एक नेहमी उदाहरण शेअर करतो. फुलपाखरू जे आहे फक्त 14 दिवस जगतं असं मानलं जातं, आणि जास्वंदीचं फुल जर आपण बघितलं तर त्याचं जीवन देखील एका दिवसाचं असतं. म्हणजे सकाळी छान फुलतं, संध्याकाळी कोमसतं आणि दुसऱ्या दिवशी कोरडं होऊन ते पूर्णपणे मातीशी एकरूप होऊन जातं. म्हणजे आपल्याला या दोघांकडून या ठिकाणी शिकता येईल की हे दोघं अतिशय कमी दिवसाचे सोबते आहेत, परंतु स्वतः अतिशय सुंदर जीवन जगतात, स्वतः आनंदाने जीवन जगतात आणि आपल्या स्वतःच्या अस्तित्वाने इतरांना देखील आनंद देण्याचा प्रयत्न करतात. तर मित्रांनो, आपण देखील तशाच पद्धतीने जगूया की आपल्या कर्तृत्वाने असेल, आपल्या व्यक्तिमत्वाने असेल, आपल्या वागणुकीने असेल, आपणही स्वतः आनंदाने जगूया आणि जगाला देखील आनंद देण्याचा प्रयत्न करूया. एवढी ज्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि ज्या मित्रत्वाच्या विचाराने आपण या ठिकाणी सर्व जमलेलो आहोत, कारण म्हणजे आपल्या सर्वांचा परिचय राहिलेला आहे. अनौपचारिक गप्पा ज्या आहेत त्या आपल्याला भरपूर मारायच्या आहेत. आता आपला याच्यानंतर सामूहिक फोटो सेशन या ठिकाणी होणार आहे. सामूहिक फोटो सेशन नंतर आपण जेवण करणार आहोत आणि त्यानंतर वर्गात थोडं 5 मिनिटं बसल्यानंतर पुन्हा आपण इथे परिचयासाठी येणार आहोत. पण त्याच्या अगोदर आपले रवींद्र मराठे सर या ठिकाणी काम करतायत तळोद्याकडे, तर ते या कार्यक्रमाचा आभार व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण इथे सर्व जमले आहोत. हे क्षण फार मोलाचे आहे. एक आनंददायी सोहळ्याचे आपण भागीदार आहोत आणि तो आनंददायी सोहळा कायमस्वरूपी आपल्या स्मरणात राहील आणि त्याची पुन्हा पुन्हा आपण आठवण काढत राहू, हे या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्त मला सांगावंसं वाटतं आणि त्या आठवणी कायमस्वरूपी आपल्या स्मरणात राहतील. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला आयोजकांकडून आभार प्रदर्शनाचं काम देण्यात आलेलं आहे. तर सर्वप्रथम मी या गेट टुगेदरच्या कार्यक्रमासाठी आपल्या या विकास विद्यालयाचे चेअरमन तथा या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी या कार्यक्रमासाठी परवानगी दिली, हा उत्कृष्ट असा कार्यक्रम घडून आणला, त्याबद्दल मी आदरणीय श्री सत्यजित दादा सिसोदे यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो सर्वांच्या वतीने. तसेच या विद्यालयाचे प्राचार्य मुख्याध्यापक आदरणीय श्री PV सिसोदे सर यांनी सुद्धा
त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मदतीने, गुरुजनांच्या मदतीने, शिपायांच्या मदतीने आपल्याला या ठिकाणी मोलाचे सहकार्य केलेलं आहे. म्हणून या बॅचतर्फे मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. तसेच या एवढ्या वयातही आपल्या हाकेला साथ देऊन या ठिकाणी सर्व गुरुजन वर्ग या ठिकाणी जमला. त्यांनी आपल्याला उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले आणि त्यांच्या ज्ञानदानामुळे आजवर इथपर्यंत आपण पोहोचून आलो आणि एक आदर्श जीवन त्यांच्यामुळे आपण जगत आहोत. अशा या गुरुजनांचं मी या बॅचतर्फे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यानंतर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोपी गोष्ट नाही आहे मित्रांनो. एवढ्या लोकांना जमवणं, एखादी माळ तुटते आणि त्याचा एक एक मणी ओवावा लागतो आणि ती माळ पूर्ण होते. तशा पद्धतीने या आयोजकांनी, आपल्या सहकाऱ्यांनी, त्यामध्ये मला आवर्जून नाव घ्यावंसं वाटेल, अनिल काळे सर, रुपेश सिसोदे सर, सचिन डोळे सर, एवढ्या व्यस्त कार्यक्रमातून त्यांनी वेळ काढला आणि प्रत्येकाला, एक एक मुलाला, एक एक मुलीला या ठिकाणी फोन केले आणि सर्वांना जमवलं आणि हा उत्कृष्ट पद्धतीने कार्यक्रम घडवून आणला. अशा या आयोजकांचे सुद्धा मी सर्वांतर्फे खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि अशाच पद्धतीने आपण या ठिकाणी जमलो, असेच एकत्र राहा गुण्यागोविंदाने. तुम्ही पण सर्व या ठिकाणी आलेल्या सर्व मुलं मुली, कुणी पुण्याहून, कुणी बँगलोरहून, कुणी हैदराबादहून वेळेवर या ठिकाणी पोहोचलात आणि असा उत्कृष्ट पद्धतीने कार्यक्रमाला तुमच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला. म्हणून या सर्व सहकाऱ्यांचे, माझ्या मित्रमैत्रिणींचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि अशीच आपली अतूट मैत्री कायमस्वरूपी राहो म्हणून सर्वांना मी खूप खूप धन्यवाद देतो आणि ही मैत्री टिकावी. परत सर्वांचे खूप खूप आभार. आयोजकांचे आभार. आयोजकांनी मला या ठिकाणी 2 मिनिटं बोलण्याची, आभार प्रदर्शन करण्याची संधी दिली म्हणून सर्वांचे आभार, धन्यवाद आणि गुरुजनांना माझा खूप खूप प्रणाम. यानंतर फोटो सेशन होईल आपलं कॉमन आणि ताबडतोब आपण जेवणाला जाणार आहोत. फोटोग्राफर बसून घ्या व्यवस्थित, चेअर्स वगैरे लावून. इन हाथों में तुम्हारी है ए यार, सुन यारी तेरी मुझे जिंदगी से भी प्यार।
मुलांना शिकवायला लागले मला तुम्हाला आता कंटेंट शिकवणं झाला पण 5 मिनिटं तुमच्याशी या संदर्भात बोलणार आहे. मित्रांनो, तुम्ही ज्या शंका सुरुवातीला मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की मूल्य म्हणजे नेमकं काय? कोणी बसून उत्तर द्यायचे, ज्याला त्याचे त्यांनी बोट वर करायचं. तुम्ही काय केलं? ट्रान्सलेट केलं. मूल्य म्हणजे व्हॅल्यू, व्हॅल्यू म्हणजे मूल्य. पण मला मूल्याचा अर्थ तुम्ही काय काढता? संस्कार काढून त्याचा आपल्या आयुष्यात किंवा आपण आपल्या आचरणात त्याला आणणं, त्याला मूल्य असतं. तुला काय वाटतं? शिस्त लागण्यासाठी एक आपण गाईडलाईन बनवतोय ते म्हणजे एक मूल्य शिक्षण असतं. सचिन म्हणाला की नैतिक शिक्षण. मग ह्या शिक्षणाची आवश्यकता का भासली की विद्यार्थ्यांमध्ये केवळ पुस्तकी ज्ञान असून चालत नाही. खूप शिकून तो मोठा झाला पण त्याला जर काही नैतिक मूल्यच माहीत नसतील, म्हणजे समाजात कसं वावरणं, शिस्तबद्धता, वक्तशीरपणा या गोष्टी असतात, राष्ट्रीयत्व, हे त्याच्या अंगी रुजत नाही. त्यामुळे बाहेर पडणारा विद्यार्थी केवळ पुस्तकी ज्ञान घेऊन बाहेर पडतो आणि आपल्या पुरतं मर्यादेवर तो कमवतो, समाजासाठी त्याचा फारसा उपयोग होतो. म्हणून शाळेतनं असा विद्यार्थी बाहेर पडला पाहिजे की त्याला मूल्यांची जाणीव असली. तो बाहेर पडल्यानंतर त्याच्या शिक्षणाचा समाजाला काही उपयोग झाला पाहिजे या दृष्टिकोनातून या मूल्य शिक्षणाचा त्याच्यामध्ये अंतर्भाव केला. आणि त्यानंतर जी येणारी पिढी होती की निदान तिला एक कळलं की समाजाशी आपण काही घेणं लागतो, स्वतःच्या वैयक्तिक शिस्तीचा संबंध आपण घेणं लागतो, स्वयंशिस्त नावाची काहीतरी वस्तू आहे ती त्याला कळायला लागते. आणि त्यामुळे पुढचा जो पिढी घडत गेली ही थोडीशी एक सामाजिक दृष्टिकोनातून जाण असलेली पिढी घडत गेली. आणि जे काही उपदेश आपल्याला मिळतो तो आपण त्या ठिकाणी ग्रहण केला पाहिजे. मी एक छोटीशी गोष्ट सांगून दोन मिनिटाची गोष्ट सांगेल मी, सगळ्यांनी शांतपणे ऐकायची. एक मूर्तिकार सुवर्ण मूर्त्या बनवायचा, त्याने अतिशय सुंदर अशा 3 सारख्या मूर्त्या बनवल्या सोन्याच्या. आणि मग त्यांना असं वाटलं की या माझ्या मूर्त्यांचं योग्य मूल्यमापन कोण करून देईल, त्याची योग्य किंमत कोण सांगेल. म्हणून त्यांनी एका राजाचं, भोज राजाचं ऐकलं होतं की त्याच्या दरबारामध्ये खूप हुशार लोक आहेत, पारखदार लोक आहेत. तो राजा भोजच्या दरबारात गेला आणि राजाला म्हणाला की राजे, मी बरेच राज्य फिरलो तर तू माझ्या 3 मूर्त्यांचं मूल्य काय मला कोणी योग्य सांगितलं नाही. तर मला तुमच्या दरबारात अशी काही विद्वान व्यक्ती आहेत की ते या मूर्त्यांचं मला योग्य मूल्यमापन सांगतील आणि म्हणून मी तुमच्याकडे आलेलो आहे. मग त्या दरबारामध्ये जवाहीर बसलेला होता. लगेच उभा राहिला तो. या मूर्त्यांचं मूल्य सांगणं आमची सोपं आहे, मी जवाहीर आहे, मला सांगितलं सोन्याचं सगळं कळतं. आला त्याने मूर्त्यांचं निरीक्षण केलं, बघितलं मूर्त्यांचं वजन सारखं, सोन्याचं मूल्य कस सारखं, म्हणजे किती कॅरेट ते पण सारखं, सगळं एकदम एकूण एक सगळं सारखं. त्याने सगळं बघितलं की काय वेळा आहे का, या 3 मूर्त्यांचं मूल्य एकच आहे, म्हणजे कोणती कनिष्ठ नाही कोणती वरिष्ठ नाही. तो मूर्तिकार म्हणाला की नाही, मला माझ्या समाधान झाल्याने माझ्या मूर्त्यांचं मूल्य यांनी योग्य केलं नाही. त्यांच्या दरबारामध्ये कालिदास नावाचा एक विद्वान होतो. मग राजाने त्याच्यावर जबाबदारी सोपवली की तू बाबा याचं मूल्यमापन करून दाखव. त्याने 3 मूर्त्यांचं निरीक्षण केलं आणि निरीक्षण केल्यानंतर त्याच्या लक्षात येऊन की या मूर्त्यामध्ये काहीतरी आहे. मग त्याने काय केलं, एक बारीक तार मागवली आणि त्याने बघितलं की याच्या कानामध्ये एक छिद्र होतं आणि या छिद्रामध्ये काहीतरी रहस्य असलं पाहिजे. मग त्याने काय केलं, पहिली मूर्ती घेतली, त्या कानामध्ये तो तार टाकला. तो कानात तार टाकल्यानंतर तो तार त्या मूर्तीच्या दुसऱ्या कानात बाहेर निघून गेला. दुसरी मूर्ती घेतली, तिच्या कानामध्ये तार टाकला, तो तार तिच्या तोंडातनं बाहेर आला. तिसरी मूर्ती घेतली, त्या तिसरी मूर्तीच्या त्याच कानातनं तो तार बाहेर टाकला, तो कुठूनच बाहेर आला आणि तो सरळ तिच्या पोटात गेला.
तेवढे मला उत्तर मिळालं. मी याचं उत्तर आता तुम्हाला सांगू शकतो, बोलणे मी ठरवू शकतो. ही जी पहिली मूर्ती होती ना, ही कनिष्ठ मूर्ती आहे. हिचं सगळ्यात मूल्य कमी आहे, कारण तिचा कानात मी तार घातला तो दुसऱ्या कानातनं बाहेर पडला. याचा अर्थ गुरु किंवा आपले वरिष्ठ आपल्याला जे काही सल्ला देतात तो आपण फक्त ऐकून घेतो, वा वा सरांनी फार छान सांगितलं, या कानातनं बाहेर. म्हणून ही कनिष्ठ आहे. दुसरी मूर्ती बघितली, तिच्या तोंडातनं बाहेर. म्हणजे ही 2 नंबरचे मूल्य दुसऱ्या नंबरचं आहे, कारण ही ऐकते आणि तो उपदेश निदान दुसऱ्याला तरी सांगते, म्हणजे दुसऱ्याला तरी उपयोगात येतो. आणि तिसरी जी मूर्ती आहे ती सर्वश्रेष्ठ मूर्ती आहे. तिची किंमत सर्वात जास्त आहे, कारण तिने जे ऐकलं ते सरळ तिच्या पोटात गेलं, तिने आत्मसात केलं, आचरणात आणलं आणि आपलं यश संपादन केलं, म्हणून तिचं मूल्य सर्वात जास्त आहे. तर माझी एक अपेक्षा आहे, तुम्ही अशी तिसऱ्या मूर्तीसारखे मूल्यवान आहात. निश्चितच तुमचं पुढचं भविष्य, तुमच्या मुलाबाळांचं भविष्य निश्चितच तुमचं. आता जे शिक्षक नाहीत 10वी पासून 12वी पासून ज्यासाठी सोडलेलं आहे, हा, मागचा विद्यार्थी हा A plus B ब्रॅकेट्स क्यूब टीचर सोडून A plus B ब्रॅकेट क्यूब शिकतो माणूस शाळा शिकशील असं बसलं हा परत A cube plus B cube plus 2AB square plus 2BA square plus करेक्ट A क्यूब प्लस 3AB स्क्वेअर प्लस 3A स्क्वेअर B प्लस B क्यूब. हा हा आता उद्या एक चॉकलेट देईल. बरं हा हा हुशार विद्यार्थी प्रश्न घेतले हा एकोणाच्या पाडा म्हणा, हा एकोणाच्या पाडा हा जर ते तरी फेकाली आता सायन्सचा प्रश्न सगळ्यांना हे जग कशाचं बनलेलं आहे मॅटर हा तर याचे त्याच्या अवस्थेवरून पडणारे 3 प्रकार कोणते शिकलात तुम्ही नाही माझ्याकडे बघायचं बरोबर आहे असं बघून डायरेक्ट उत्तर द्यायचं उघडून सांगायचं हा बरोबर बरोबर स्थायू स्थायू द्रव आणि सॉलिड या त्याच्या अवस्थेवरून पडणारे प्रकार आणि त्याचे कॅरेक्टर प्रॉपर्टीवरून पडणारे 3 प्रकार कोणते हे काय झालं त्याच्या अवस्थेवरून त्याच्या गुणधर्मावरून पडणारे प्रकार त्याच्या मॅटरचे त्याचे गुणधर्मावरून पडणारे 3 प्रकार सॉलिड लिक्विड गॅसेस एलिमेंट्स कंपाऊंड्स अँड मिक्सचर्स हा म्हणजे मूलद्रव्य संयुग आणि मिश्रण शिकवलं तर परवा लक्षात राहिलं काल अभ्यास केला होता का प्रामाणिक आहे तुझी विचारू नका बरं 10वीला मराठी होतं की नाही होतं दुसरा धडा कोणता होता सांग तुम्हाला एक सांगू का तुमच्या सोबत जी मजा आली ना तुमच्यापेक्षा खूप तुम्ही तर सिंगल म्हणजे 8 टीचरांवर तुम्ही ही एनर्जी घेतली आम्ही 70+ पटीने आम्ही एनर्जी घेतली आणि सेकंड डे तुमच्या सगळ्या गप्पा कोणापर्यंत जातात म्हणजे एका आजच्या स्टुडंटकडे जातात ह्या कारण हे एक्सपिरियन्सेस विकत नाही मिळत ठरवून मिळतात ते इव्हेंट्स आपल्याला हा नॅचरल इव्हेंट आहे आणि नॅचरल इव्हेंट आमच्यापर्यंत मुलांना
मोठे व्हा, जाताना आपली लॅब आवर्जून बघा. आपण येणाऱ्या 3-4 वर्षात स्कूलला वेल करण्याचा प्रयत्न केलाय. आपली लॅब आवर्जून बघा, आपलं ग्रंथालय छोटं बनवलं ते आवर्जून बघा, आपलं ऑफिस आहे ते आवर्जून बघा. 1% सदिच्छेचा असतो. जाताना गेटवरून जाताना फक्त स्कूलला एक वेगळा सदिच्छा देऊन जा. उर्वरित पोरांना प्रचंड प्रमाणात काम असते. प्रचंड वेटिंग असते. प्रत्येक जण दरवाजा उघडायची हिंमत होत नाही. माझ्यासारख्याला ना, आणि तो पण ते घेतो साईडने, दरवाजा उघडला का त्याचा ऍटिट्यूड आहे, हा काय सर. एका सेकंदात तो चेंज जो आहे आला का लक्षामध्ये. आणि म्हणून टीचर म्हणून जे काही हे मिळतं ना, हे कुठेच विकत मिळत नाही. ते खरं आहे. तो आमचा सचिन त्या दुकानावर असं जेव्हा गिऱ्हाईक म्हणजे एकदम बिझी असतो. भरतचा नितीन आहे बरं का, काली पिली चालवतो, अशी गळ्यामध्ये हे असतं, आता बठारे आणि आपण दिसलं का हा सर. म्हणजे याला घाबरणं नाही म्हणत, त्याला जो रिस्पेक्ट म्हणतो ना, म्हणजे तो डायरेक्ट स्कूलशी कनेक्ट होतो. एका सेकंदात कनेक्ट होतो. हे किती मोठं आहे. जवाहरच्या सचिनला काय करायचं घाबरत आणि आज शिरपूर मध्ये एवढं बिझी आहे ना, खरोखर म्हणजे आरसी पटेल स्ट्रक्चर सगळं सांभाळतो. पूर्ण आरसी पटेलचं एज्युकेशनल पूर्ण सांभाळतो. इतकं बिझी शेड्यूल आहे. म्हणजे पप्पू कदम हा शिरपूर नामांकित आहे आणि तो आपल्या विद्यालयाचा विद्यार्थी याचा आम्ही वारंवार सांगतो. पण आम्ही गेलो, आजूबाजूचे सगळे उभे असतात त्याच्या जवळ, आपण गेलो का त्याची खुर्ची देऊन देतो आपल्याला. बघा, खुर्ची मिळणं निम्या भाग नाही, पण तो एक सेकंद खूप खूप महत्वाचा असतो. आणि ते विकास विद्यालयाने तुमच्यासारख्या संस्कारी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मिळालं. अलग लक्षात. आशिष गोड राहा, एवढंच मला म्हणायचं. आशिष गोड राहा शेवटपर्यंत. धन्यवाद. कन्सेप्ट खूपच जरा एक मिनिट माझी आई मिसेस वीणा गुजरातोराच्या नावाने मी भेट देते. 10वी मध्ये 2nd नंबरला येणाऱ्या मुलींसाठी त्याच्यात उपयोगात पण तुम्ही आमच्याकडे सोडून गेलेला टोकन सोडून गेलेला आणि तुम्हाला नवल वाटेल. मी त्यांना माहिती, मी तोंडावर स्तुती करत नाही हे त्यांनाही माहिती. चुकीचं असेल तर समोरच चुकीचं सांगतो, बरोबर असेल तर समोरच बरोबर. राग येईल त्याच्या घरचा मला काय आमदार केलं भरायचं नाही, हे सरळ सांगितलंय. परंतु आजपर्यंत इतकी वर्ष झाली विद्यालयात मुख्याध्यापक यशस्वी एकटा नाही होत. त्याला जी सपोर्टिव्ह सिस्टम असते ना, त्याच्यामुळे त्याला काम करता येतं. आणि या सगळ्याच्या जर हक्काचं पहिलं ना माझ्या तोंडून कुठलं येत असेल तर ते काळे सरांचं येतं. आणि ते कुठल्याही प्रकारचं असो काम, कोणत्याही प्रकाराचं असो, किती आहे त्या वेळेला सांगितलेलं असो, काकू करण्याचा प्रकार नाही. सेकंड थिंग, काम केल्यावर कुठल्याही स्तुतीची अपेक्षा नाही. उलट मी त्या कामातल्या थोड्याशा चुका काढून त्यांना सांगतो, तर त्याच पोलाइटली ते ऐकून घेतल्या जातात. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचं एक प्रतिनिधी रूप म्हणजे काळे सर आहेत, अशी बॅच आहे असं मला म्हणायचं.